मंत्री आशिष शेलार आपल्या सोबत आहेत। आशिष जी, बँड्राच्या ह्या सगळ्या गल्ल्यांमध्ये हा तर तुमचा नेहमीचाच सगळा रूट आहे। प्रचारासाठी तुम्ही या ठिकाणी आलेला आहात। हा गड कुठेतरी पुन्हा एकदा राखण्याचा प्रयत्न तुम्ही करताय का महापालिकेच्या निवडणुकीमध्ये? काय नेमकं मला असं वाटतं की मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीची प्रतीक्षा मोठ्या प्रमाणात मतदार पण करत होते आणि आम्हाची इच्छा होती। या विभागात गेली सातत्याने 3-4 टर्म मी जिंकून येतो, त्याआधी महानगरपालिकेतही जिंकलेलो आहे। त्यामुळे घराघरात प्रत्येक व्यक्तीचा संपर्क हा घरोब्यासारखा आहे। उमेदवार आज या ठिकाणी आम्ही घेऊन त्या ठिकाणी प्रत्येक घरोघरी चाललो आहे। महासुनामी येईल, मोठा विजय महायुतीचा होईल। बांद्रातही आमचा गड मजबूत राहील। आव्हान वाटतंय तुम्हाला या ठिकाणी? प्रत्येक निवडणूक ही आव्हानात्मक असतेच, पण त्या प्रत्येक निवडणुकीमध्ये काम करताना आपण सर्व मतदारांना घेऊन बरोबर चालायचं असतं। ते आम्ही घेऊन चाललेलो आहोत। मुंबईमध्ये आम्ही काय केलं हे आदित्य ठाकरे सांगतायत, उद्धव ठाकरे वारंवार सांगतायत। गेली 25 वर्षे त्यांची सत्ता होती आणि आता काय केलं हे जे आहे ते पहिल्यांदा सांगितलं जाते, कारण नेहमी आपण पुढे काय करणार हे सांगितलं जातं, परंतु आता मागची उजळणी त्यांच्याकडनं केली जाते। याकडे कसं बघता? मुळामध्ये ज्या गोष्टींचं ते श्रेय घेऊ पाहत आहेत त्याचा उल्लेख आमच्या नेत्यांनी बरोबर केला। ही श्रेय लुटणारी टोळी आहे। त्या टोळीचे म्होरके उद्धवजी आणि आदित्यजी दिसत आहेत आणि म्हणून या पद्धतीने श्रेय जे काम देवेंद्रजींनी एकनाथ शिंदेनी केलं त्याचं श्रेय घेण्याचं काम ही टोळी करते आहे। महापौर पदावरनं वाद जो आहे तो मराठी अमराठी महापौर होईल यावरनं वाद पाहायला मिळतोय। त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? कारण ज्या पद्धतीनं मुस्लिम नेते काही म्हणतात की बुरखाधारी महापौर सुद्धा मुंबईत होऊ शकतो, त्यावरती उद्धव ठाकरे भाष्य करताना दिसत। मुळामध्ये ज्या पद्धतीने वक्तव्य वारिस पठाण यांनी केलं आणि ते बुरखाधारी महापौराबद्दल केलं, त्याच्यावर टीका करायला उद्धवजी तयार नाहीत। राज ठाकरेंचा पक्ष तोंड उघडायला तयार नाही, पण हिंदू मराठी होईल म्हटल्यावर त्याच्यावर मात्र आक्रमण करतायत। एवढा हिंदुत्व आणि मराठी माणसाची त्यांची दुश्मनी आहे का, हा आमचा सवाल आहे। आणि म्हणून मामू प्रयोग म्हणजे काय? हा जो मामू प्रयोग जो चालू आहे ना, एका विशिष्ट धर्माचं लांगुल चालन करणं, त्याच्यावर मतदार प्रतिक्रिया देईल, जोरकस प्रतिक्रिया देईल आणि त्यांचा पराभव होईल। उद्धव ठाकरे प्रतिक्रिया कुठली देत नाहीत, याचाच अर्थ त्यांची संमती आहे असं समजायचं का? वारिस पठाण यांच्या वक्तव्याला त्यांची संमती आहे असं समजायचं का? हा त्यांना प्रतिप्रश्न आहे। ज्या पद्धतीनं कोस्टल रोड जो आहे तो आम्हीच बनवला असा दावा आदित्य ठाकरे वारंवार करतायत, त्याला काय उत्तर द्याल? आदित्य ठाकरे निवडणुकीच्या रिंगणातच नाही आहेत, ते NC आहेत, नॉन कॉग्नायझेबल आहे। त्यांच्या प्रश्नांना उत्तर देण्याची गरजच नाही। दोन्ही भाऊ आम्ही एकत्र आलेलो आहोत, त्यामुळे कुठेतरी 16 तारखेला विजय जो आहे तो खेचून आणा असं उद्धव ठाकरेंनी आता सगळ्या उमेदवारांना आव्हान केलं। काय स्वप्नावर अजून केंद्र सरकारने टॅक्स लावलेला नाही, स्वप्नांवर GST माफ आहे। त्यांनी स्वप्न जरूर बघावी। महायुतीचा विजय ही काळ्या दगडावरची भगवी रेषा आहे। महायुती म्हणून शिवसेना आणि भाजप तुम्ही मुंबईमध्ये लढताय, कशा पद्धतीनं प्रचार संपूर्ण मुंबईतला सुरू आहे? कारण तुम्ही निवडणूक प्रमुख होतात, तुम्ही सगळी जबाबदारी पार पडली, आता खऱ्या ग्राउंडवरती प्रत्येक जण उतरलेला आहे, गल्लोगल्ली तुम्ही सुद्धा फिरताय। मला वाटतं प्रत्येक मतदाराचा संपर्क, त्याच्याशी बोलणं, त्याच्याशी संवाद जो आहेच तो दृढ करणं आणि हा लोकशाहीचा महोत्सव आहे। या लोकशाहीच्या महोत्सवामध्ये जनतेसमोर हात जोडणं हीच खरी या लोकशाही महोत्सवातली आपली सहभागिता आहे। 16 तारखेला काय चित्र असेल? गुलाल आम्हीच उडवू आणि बँडही आम्हीच वाजवू। धन्यवाद। साहजिकच आहे, आशिष शेलार जे आहेत ते बँड्रातल्या ह्या सगळ्या परिसरामध्ये गल्लोगल्ली सगळ्या स्लम एरियामध्ये सुद्धा जाऊन आपल्या उमेदवारांचा प्रचार जो आहे तो या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळतात। कॅमेरामन रोहन पवारसह विनायक डावरुंग, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।